श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास चौथा, अध्याय 10। सद्गुरु तुमचे पादपद्मा, आम्ही भृंग होऊन या चाखू प्रेमा। गुंजारव करू तव नाम महिमा, चरणावरी नमना झडप घालू श्रीराम। इतर भृंग पद्म सोडून भटकण्या जाती येती फिरून। आम्ही भृंग रात्रंदिन तव पादपद्मा नच सोडू श्रीराम। ते भृंग कृष्णवर्ण, आम्ही तव पादपद्मे होऊ सुवर्ण। ते अनेक पद्मी करीती रसग्रहण, आम्हा तव पादपद्म एकची पुरे श्रीराम। पद्ममोहे रात्री अडकती, आम्ही अडकू दिन राती। ते शुष्क काष्ठ कोरिती, आम्ही शुष्क प्रपंचान अवलंबू श्रीराम। सद्गुरु तुमचे पादपद्मांचा, मी भृंग निशिदिनाचा। वर्षाव करा प्रेमरसाचा, रात्रंदिन अडको पादपद्मात श्रीराम। मागील समासी तूप टाकळीस, महाराज जाती यज्ञास। महाराजास पाहुनी सखाजीस, अत्यानंद जाहला श्रीराम। सखाजीने ब्रह्मासन सोडून, केले साष्टांग नमन। शास्त्री मंडळी त्या योगे करुण, म्हणती हे बरे न झाले श्रीराम। त्याचे उत्तर सखाजींनी दिले आपल्या प्रवचनी। त्या योगे शंका निवृत्ती होऊनी, महाराजांचा अधिकार कळला श्रीराम। सखाजी पौर्णिमे दिवशी अग्नी सोडून गेले बाशिमासी। जरी महाराज आज्ञातयासी, तरी शाशंक होते ते श्रीराम। त्यांचे सद्गुरु स्वप्नी येऊन, रामानंदाज्ञा शास्त्र समजवून। वागल्या पडेल न न्यून, वागल्या पडेल न न्यून। संत शास्त्र निर्माते समजावे श्रीराम। ते दिवसापासून रामानंदाप्रती सखाजी सद्गुरु समान समजती। त्यांचे मनी रामानंद संगती अधिकाधिक घडावी श्रीराम। प्रल्हाद बुवा अध्ययनासी होते सखाजी पाशी। तेव्हा सखाजी म्हणती, प्रल्हाद बुवासी महाराज गंगा प्रदक्षिणे येती का श्रीराम? तुमचा विचार असेल तर महाराज अवश्य येतील। सखाजी म्हणती, तू पत्र घाल म्हणजे कळेल काय ते श्रीराम। महाराज गंगा प्रदक्षिणे आले तर मग माझे भाग्य उदेले। महाराज अधिकार ज्या कळे त्या वाटे, यांची सत्संगती घडावी श्रीराम। जो जो घडे त्यांची संगती, तो तो पालटे त्यांची मती। रामानंदाने प्रल्हादा तुझ प्रति पदरात घेतले, धन्य तू श्रीराम। रामानंदा पत्र मिळाले आणि त्यांनी हे उत्तर दिले की, नांदेडास मी अमुक वेळे तेथे तुम्ही भेटावे श्रीराम। गंगा प्रदक्षिणा यात्रेसी सखाजी निघाले सहकुटुंबेसी। नेमले वेळी नांदेडासी, सर्व जमले एकत्र श्रीराम। महाराजांबरोबर ते वेळी 50 होती मंडळी। सर्वांची इच्छा एक आगळी, महाराज संगती घडावी श्रीराम। मंडळींपैकी प्रसिद्ध आणि विद्वान थोर, माधवाबा कळमनुरीकर, दास महाराज वझरकर, लोणारकर, कायंदे बंधू ही असती ताई श्रीराम। गंगा प्रदक्षिणेचे नियम कोण, ते पूर्वार्धी कथिले जाण। त्या नियमे सर्वजण पायीच चालती मार्गाने श्रीराम। महाराज म्हणती सकळासी, दासनवमी उत्सव करू नाशिकासी। मार्ग क्रमावा त्या योजनेसी, सकल म्हणती करू तैसेची श्रीराम। आबाराव देशपांडे आणि प्रल्हाद बुवा पत्र दिले साखर खेरड्याला। दासनवमी उत्सवा नाशकाला, बालाजी मंदिरात भेटावे श्रीराम। पत्र आज्ञेपरी दोघे जण अष्टमीस पोहोचले येऊन। महाराजांचे घेती दर्शन, आनंद वाटला सकळांशी श्रीराम। दासनवमी दिवशी सकाळी सर्वांची गंगा स्नाने झाली। भिक्षेस निघण्याची वेळ आली, महाराजे समर्थ पोशाख घातला श्रीराम। महाराज सर्वांपुढे चालती, मागे पुरुष स्त्रियांची गर्दी येती।
सर्व महाराजा स्नेहाळी म्हणती, समर्थची जणू वाटती हे श्रीराम. सुवासिनींच्या हातात निरांजने असती तेवत, ओवाळूनी भिक्षा घालीत नमुनी आशीर्वाद घेता ती श्रीराम. मार्गी जाता आश्चर्य देखिले, एक गृहस्थ होते परदेशी गेलेले. जाऊनी बहुत दिन झाले, पत्नी सचिंत घरी असे श्रीराम. बालकासी घेऊनी अंकावरी, सती बैसली गृहा भीतरी. बालकासी वदे ते अवसरी, आज तव वडील घरी येतील का? इत्यात भिक्षाली द्वारी, जय जय रघुवीर समर्थ गजरी. बालकासी ठेवणी पाळण्याअंतरी, भिक्षा घालुनी नमिले महाराजा श्रीराम. महाराज मुखातून ते वेळी, सहज समर्थोक्ती निघाली. शकुन गाठ सतीने बांधिली, पुन्हा नमिले अत्यादरे श्रीराम. मनी धरिले ते होते, विघ्न अवघेची नासोनी जाते. कृपा केलिया रघुनाथे, प्रचित येते श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. भिक्षा घालुनी जाई घरात, तो पती आलेले दुरुनी दिसत. येताची दोघे महाराजा नमित, प्रसादा महाराजा बोलाविती श्रीराम. उत्कट इच्छा सखाजींची, पूजा घडावी महाराजांची. प्रल्हाद भुवास म्हणती महाराजांची, विनवणी करावी नम्रत्वे श्रीराम. अत्याग्रहे कबूल केले, महाराजा चौरंगी बैसविले. सखाजीने स्वहस्ते चरण धुतले, षोडशोपचारे पूजिले वस्त्राभरणी श्रीराम. समर्थ चित्रा ते पूजवनी, 500 पात्र भोजन ते दिनी. लाडू खोबरे भात पक्वांनी, तृप्त झाले सर्वत्र श्रीराम. पुढे चक्रवर्ती मुक्काम केला, नंतर निघाले त्र्यंबकेश्वरी जाण्याला. महाराजांनी सखाजी बरोबरीला, मार्गी पायी चालती श्रीराम. सखाजी महाराजास वदले, आम्ही भाष्ये व वेदांत ग्रंथही पाहिले, परंतु प्रवचनाची वेळे माया ब्रह्मविवरण जमेना श्रीराम. तरी आपण कृपा करुणा सांगाल का थोडे विवरण? त्या योगे माझे समाधान होईल ऐसे वाटते श्रीराम. महाराज सखाजीस म्हणती, जेथ वेद म्हणती नेती नेती, तेथ मम दासाची मती पवाडेल ऐसे न वाटे श्रीराम. परी समर्थ ग्रंथ आधारे, थोडे सांगतो निर्धारे. बहुत ग्रंथी बहुत प्रकारे, सांगितले तरी अनुभव पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणती पदार्थ ऐसे ब्रह्मनो हे, माते हाती धरोणी द्यावे. असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे श्रीराम. पुस्तक ज्ञाने निश्चय करणे, तरी गुरु कासया करणे. तरी ते श्रवण अभ्यासाने पाविजे ब्रह्म श्रीराम. ते दिसेना परी सर्वत्र संचले, परी काय आहे ते सांगणे न कळे. काय नाही ते सांगू एक वेळे, चित्त देऊनी ऐकावे श्रीराम. पृथ्वी नव्हे आप नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते श्रीराम. सारांश ब्रह्म जाणणे, म्हणजे वृत्ती शिल्लक न राहणे. अज्ञान ज्ञान विज्ञान मुरणे, तै परब्रह्म अनुभवेल श्रीराम. मायेविषयी बोलणे, तरी मृगजळी पोहून आलो म्हणणे. वान उपजल्याचे श्राद्ध करणे, तैसे हास्यास्पद होईल श्रीराम. समर्थ म्हणती सद्गुरुचे निअभय करे, अनावर माया ही ओसरे. जैसे सूर्य प्रकाश अंधारे, पळोनी जाय श्रीराम. आणि जे झालेची नाही, त्याची वार्ता पुससी काही. पुढे एखादे वेळी मायेविषयी सांगू, आठवण द्यावी मज श्रीराम. सखाजी म्हणती जी प्रमेये आम्हासी, सुटत नाही करुणी अभ्यासी. ती तुम्ही चुटकी सरशी सोडविता, याचे आश्चर्य वाटे श्रीराम. महाराजांवरील निष्ठा प्रेम, सखाजीचे वाढते झाले परम. साखर खेरण्या उत्सवायने नियम, प्रतिवर्षी ठेविला त्यांनी श्रीराम. महाराजांचे पालखी पुढे नाचोनी भजन करीती प्रेम गाढे. स्वेद रोमांच्या अंगी चढे, ज्ञानोत्तर भक्ती दिसून येई श्रीराम. सखाजींनी प्रल्हाद बुवासी, सांगितले तुम्ही प्रतिवर्षी माघ वद्य द्वादशी से महाराज जन्मोत्सव करावा श्रीराम.
सखाजी प्रतिवर्षी येऊनी महाराजांपुढे करीती प्रवचन. महाराज महत्व देती पटवून आमची सद्गुरुनिष्ठा वाढविती श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे सखाजीची गंगा प्रदक्षिणा निमित्त श्री सद्गुरु रामानंद महाराज संगती सतीचा पती दर्शन योग माया ब्रह्म संवाद वर्णननाम दशमाध्यायांतर्गतः चतुर्थ समास समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास 5वा अध्याय 10वा. श्री रामानंद सद्गुरुराया अनन्य भावेन मिल्या तव पाया महादुर्धर जीय निवार माया ती विलया जाय सर्वस्वे. श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जरी चरिवनी धेनू 8वी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पाशी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम.